सलामीची जोडी मैदानात स्ट्राइक एंडवर प्रवीण, नॉन स्ट्राइक एंडला बाला, ज्याने मागील 2 सामन्यामध्ये लगातार मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता। बाला यांनी अतिशय चांगली फलंदाजी केली होती, चांगली गोलंदाजी केली होती आणि गोलंदाजीसाठी येतोय महेश तरे, ज्याने आतापर्यंत 2 सामन्यामध्ये अतिशय लाजवाब गोलंदाजी केलेली आहे। पंचांचा ऑफिशियल इशारा येतोय, सामन्याला सुरुवात होत आहे। पहिला चेंडू आणि चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न आणि झेलबाद पहिल्या चेंडूवर। अशा प्रकारे बघूया पहिला गडी गारद झालेला आहे। प्रवीण हा बाद होतोय। बघा मित्रो, आज स्वराज्य कशेरी संघाने देखील या स्पर्धेमध्ये अतिशय उत्तम दर्जाचा खेळ केलेला आहे। अंतिम फेरीमध्ये हा संघ दाखल झालेला आहे आणि या संघाचे सर्व करता धरता शिवसेना जिल्हा प्रमुख सन्माननीय देवानंद थळे साहेबांनी देखील त्या संघाला ऑल दी बेस्ट केलेले आहे। धन्यवाद देवानजी थळे साहेब। सध्या आपण देखील यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहता आणि या स्पर्धेला आपण लाईक करता। ऑल टू कॉम्बॉक्स। पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद झालेला आहे। प्रवीण हा बाद होतोय शून्यावर। महेश सज्ज होतोय। अतिशय चांगला चेंडू, कुठल्या प्रकारे धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही, निर्धाव चेंडू जाते। महेश आता विचार केला तर बॅक टू बॅक तिसऱ्या सामन्यामध्ये काय गोलंदाजी करतो, अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी। पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठल्याही प्रकारची संधी देत नाहीये मोठे फटके खेळण्याची फलंदाजाला। अतिशय चांगली अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय गोलंदाज महेश तरे। अतिशय सुंदर चेंडू होता, पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि नशिबाची साथ मिळते फलंदाज बाला याला। डायरेक्ट हिट लागतो तर निश्चितच परतावं लागलं असतं। चांगले क्षेत्ररक्षण। 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे आणि पहिली धाव आता धाव फलकावर लागलेली आहे। शुभारंभ झालेला आहे जय कालिका माता कालवार या संघाचा। धावसंख्या 1-1। बघूया आता मात्र स्ट्राइक एंडवर बाला येतोय। बघूया कशा प्रकारे महेश तरी गोलंदाजी करतोय। या षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी केली। या स्पर्धेचा विचार केला तर महेशने अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे। खोलवा टप्प्याचा चेंडू, व्हॉट अ डिलिव्हरी, परफेक्ट यॉर्कर आणि त्या चेंडूला सन्मान देतोय बाला। काय गोलंदाजी केलेली आहे, पूर्णपणे बांधून ठेवलेली आहे पहिल्या षटकामध्ये। कुठल्याही प्रकारचे फटके खेळण्याची संधी देत नाहीये गोलंदाज महेश तरे। फक्त 1 धाव खर्च केलेली आहे, 1 गडी बाद करण्यात यश आलेले आहे महेशाला। पुढील चेंडू आता मात्र व्याची कडा, चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु 1 धाव रोखू शकत नाहीये। काय गोलंदाजी होते, काय क्षेत्ररक्षण होतंय, चांगली गोलंदाजी होते आणि त्याला क्षेत्ररक्षकाची साथ सुद्धा चांगली मिळत आहे। पहिल्या 5 चेंडूवर पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केलेले आहेत आणि 1 गडी बाद करण्यामध्ये यश आलेले आहे ते गोलंदाज महेश तरे याला। अजूनही शेवटचा चेंडू शेष आहे पहिल्या षटकातील। गोलंदाज सज्ज होतोय महेश। षटकातील पुढील चेंडू आता मात्र चेंडूला भिरकावून दिलाय, चेंडू जाईल 1 बाउन्स। बघायचं पंचांचा इशारा येतोय 4 धावांसाठी चौकार। पुन्हा एकदा सर्व क्रीडासिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत आहे। मित्रो, आपण जी स्पर्धा पाहतोय या स्पर्धेसाठी यूट्यूबच्या माध्यमातून देखील प्रेक्षक या स्पर्धेला जॉईन आहेत
आणि या प्रेक्षकामधून जय कालिकामाता कालवार या संघाचे एक अष्टपैलू असे खेळाडू नरेशजी म्हात्रे, या संघाचे नरेशजी म्हात्रे यांनी देखील स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला आणि खास करून आपल्या लाडक्या संघाला ऑल दी बेस्ट केलेले आहे. धन्यवाद नरेशजी म्हात्रे. सध्या आपण आउट ऑफ टूर आहात आणि यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता आणि स्पर्धेला आपण देखील लाईक करता. आपलं धन्यवाद. बॅक टू नाऊन क्रिकेट. आपण जाऊया पुणे एकदा मैदानाकडे. ओल टू कॉम्बॉक्स. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1-6. सर्वेश येतोय वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरे षटक घेऊन गोलंदाजीसाठी. त्याला सामोर जाईल फलंदाज बाला. पहिला चेंडू, चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय परंतु चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाहीये. एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि अशा प्रकारे 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. चांगला प्रयत्न केला होता झेल घेण्याचा, कारण की बालायाचा झेल होता. क्षेत्ररक्षकाने चांगला प्रयत्न केला होता. चेंडू थोडासा पुढे पडला होता. नो मॅन्स लँडवर पडतोय. 2 धावा पूर्ण करतोय बाला. संघाची धावसंख्या पोहोचते 1-8. सर्वेश पाटील सज्ज होतोय षटकातील पुढील चेंडू. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आता मात्र चेंडू जाईल 1 बाउन्स. सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी दणदणीत चौकार. आता मात्र पुढील चेंडूवर उत्तुंग षटकार येतोय आणि या 6 धावाने संघाची धावसंख्या वेगाने वाढते. बाला ऑन फायर. 18. 1-18. 3 चेंडूवर तब्बल 12 धावा पटकवलेल्या आहेत. 2 चेंडूवर 10 का दम दाखवते फलंदाज बाला. चौकार आणि एक षटकार. आता मात्र आक्रमणाला सुरुवात करतोय जय कालिकामाता कालवार संघ. अतिशय महत्वाचा सामना आहे. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये शांत ठेवलं होतं परंतु बाला आता सांगून जातोय की या षटकामध्ये माझी बॅट शांत राहणार नाहीये. आक्रमणाला सुरुवात करतोय सर्वेश पाटीलच्या विरोधात. षटकातील पुढील चेंडू. सामोरे जाईल फलंदाज बाला. चेंडू हवेमध्ये आहे. बघूया क्षेत्ररक्षक पोहोचतोय का. अतिशय चांगला प्रयत्न केला होता परंतु चेंडू हातामधून निसटतोय. जमिनीला दान होतोय. 2 धावा पूर्ण करतोय बाला. जीवनदान मिळतंय बाला याला. धावसंख्या 2 धावेने पुढे सरकते. 1-20. नशिबाची साथ मिळते बाला याला. चांगला प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकाने पण शेवटच्या क्षणी हातातून चेंडू निसटला होता. 2 धावा पूर्ण होत आहेत. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने करारा फटका. चांगले क्षेत्ररक्षण झालेलं आहे. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. 1-22. 22. लॉस ऑफ 1 विकेट. गिरीश मडवी याने अतिशय चांगले क्षेत्ररक्षण केलं होतं. निश्चित आपल्या संघासाठी 2 धाव वाचवलेले आहेत. गिरीश मडवी यांनी. षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा बाला. मोठा फटका येईल का. चेंडू हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. आता मात्र पहिली अटेम्प्ट मध्ये चेंडू हातातून निसटला होता परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये बाला याला बाद करण्यामध्ये यश आलेलं आहे. फलंदाज बाला बाद होतोय.
खास करून स्वराज्य कशेळी संघाचे खंदे समर्थक विद्यमान सदस्य ग्रामपंचायत कशेळी मान्य श्री सुशांतजी म्हात्रे यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला खास करून आपल्या लाडक्या संघाला ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद सुशांतजी. तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज साई पाटील. समोर जाईल फलंदाज देवेश. धावसंख्या 22, 2 गडी बाद 22. मोठा पटका, चेंडू हवेमध्ये आहे. पुन्हा एकदा चेंडू खाली क्षेत्ररक्षक, बॅक टू बॅक दुसरा विकेट. फलंदाज बाद होतोय डीजे. सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी उत्तुंग षटकार डीजे. दीपक मात्रेच्या बॅट मधून आलेला षटकार. षटकाराने आपला खाता उघडत आहे. खराब चेंडू होता, फुलटॉस चेंडू होता आणि त्याला पुरेपूर समाचार घेतलेले आहे फलंदाज दीपक याने. मात्र पायचीची अपील करताना पंचांनी दात फेटाळून लावलेली आहे. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर आहे. 3 गडी बाद 29. 29 लॉस ऑफ 3 विकेट्स. अजूनही सामन्याचा विचार केला तर अजूनही सामना समांतर अवस्थेमध्ये दिसतोय. 29 धावा जमा केलेल्या आहेत. आता मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू जाईल, नाही थांबणार. सीमा रेषेबाहेर 4 धावांसाठी दणदणीत चौकार डीजे.
षटकातील पुढील चेंडू आता मध्ये पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि झेल प्राप्त करतोय. बाद होतोय फलंदाज दीपक मात्रे बाद होतोय. आणि रोटरी कपचे अध्यक्ष मनीषजी खंडागले साहेबांकडून सुद्धा 2000 रुपये आलेले आहेत. पहिला चेंडूला भिरकावून दिले जाईल सीमारेषे बाहेर. उत्तम षटकार डीजे. खूप पाच गडी बाद 41 41 लॉस ऑफ 5 विकेट्स. नव्याने आले फलंदाज कपिल. पुढील चेंडू ऑफसाईडच्या दिशेने चांगला फटका. चेंडू हवेमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं. शेवटचा चेंडू हातातून निसटला. झेल दान होतोय. दिशेने वल्ला होता चेंडू.
पूर्णपणे बीट होतोय फलंदाज कपिल. निर्धाव चेंडू जातोय. धाव संख्या स्थिर 43. 5 गडी बाद. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. पुन्हा एकदा काय चेंडू होता. पंच आपल्या निर्णयावर ठाम आहेत. निर्धाव चेंडू जाईल. डॉट डिलिव्हरी. शेवटचा चेंडू शेष. शेवटचा चेंडू. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने चांगला फटका. क्षेत्ररक्षक पोहोचतोय चेंडूवर. एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण आणि या 2 धावेने 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना जय कालिका माता कालवार या संघाने 45 धावा जमा केलेल्या आहेत आणि 46 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे विजयासाठी स्वराज्य स्पोर्ट कशेली या संघासमोर. सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. मित्रो, आपण पाहिला स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधून शेवटचा अंतिम सामना देखील 2 दिग्गज संघामधून आपण पाहतोय. एका बाजूला जय कालिका माता कालवार तर दुसऱ्या बाजूला स्वराज्य कशेळी. दोन्ही संघांमधून टॉस झाला. नाणेफेक जिंकल्यानंतर आपण पाहिलं स्वराज्य कशेळी संघानं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारायला आमंत्रित केलं. खास करून जय कालिका माता कालवार संघाला ज्यानं पहिल्या 4 ओव्हरमधून जमा केल्या 45 धावांना विजयाचं लक्ष असेल ते 46 धावांचं आणि 46 धावांचं टार्गेट चेस करण्यासाठी स्वराज्य कशेळी संघाची सलामी जोडी इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय. साई आणि गिरीश. टार्गेट 4 षटकांच्या अंती धावसंख्या झाली 45. विजयाचं लक्ष 46 धावांचं आणि या 46 धावाचं टार्गेट चेस करण्यासाठी सलामी जोडी इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय. स्वराज्य कशेळी संघाचे एका बाजूला गिरीश तर दुसऱ्या बाजूला साई.
जगन काका, आपण देखील कुठं प्रेक्षकमध्ये असाल तर तुम्हाला विनंती असेल, आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. स्वराज्य कशील संघाचे खंदे समर्थक आणि कशील गावचे एक सुप्रसिद्ध उद्योजक समाजसेवक मान्य श्री जगन्नाथ म्हात्रे, आमचा आवाज तुम्हापर्यंत पोहोचत असेल तर आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या. चला, कालवार संघाचा कॅप्टन आपण देखील वेल कमी घ्या. लगेच आपण आपले क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. भिवंडी रोटरी क्लब ऑफ भिवंडी आणि त्याचबरोबर गावदीप पूर्णा यांचे संयुक्त विद्यमान रोटरी चषक 2025 अतिशय अप्रतिम उत्कृष्ट आयोजन आपण पाहतोय. आज या दोन्ही संघांनी या स्पर्धेमध्ये अतिशय उत्तम दर्जाचा खेळ केलेला आहे आणि महत्त्वाचा सामना खेळताना दोन्ही संघ प्रथम फलंदाजी करताना कालवार संघाला आपण पाहतोय, ज्यानं 45 धावा या ठिकाणी केलेले आहेत आणि 46 धावांचं आव्हान ठेवलं आहे स्वराज्य कशील या संघाला. प्रतिवर्ष आपण जर विचार केला तर साधारणतः 11.50 ची सरासरी आहे. आज खऱ्या अर्थाने स्पर्धेमधून परेश भगत यांनी देखील काय कमालीचं समालोचन केलं. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचं समालोचक, प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारं समालोचक त्यांनी या ठिकाणी केलं. या स्पर्धेमधून अतिशय सुंदर सुरेख असा रंग त्यांनी भरला माझ्या समवेत. तर वैयक्तिक पहिला संघाच्या वतीनं पहिलं षटक करताना गोलंदाज देवीदास आणि ही पूर्ण स्पर्धा खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून पूर्ण टेलिकास्ट केली जाते, ओम फोटो लाईव्ह यांच्या माध्यमातून पूर्ण स्पर्धेचं टेलिकास्ट केलं जातं. आणि जे केने अँड अदर्स टीम, त्यांची टीम साई आणि गिरीश, साई स्ट्राईकला आहे, देवीदास. तर वैयक्तिक पहिला संघाच्या वतीनं पहिले षटक करताना गोलंदाज देवीदास. दमन दौरा 2024-25 मित्र स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. त्या स्पर्धेमध्ये अतिशय उत्तम दर्जाचा खेळ आणि उत्तम दर्जाची गोलंदाजी आपण पाहिली देवीदासाच्या माध्यमातून. या संघाने देखील त्या स्पर्धेमधून अव्वल दर्जाची कामगिरी केली होती. त्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरला होता जय कालिकामाता कालबार. दिग्गज संघांना पराभूत करून दमन दौरा 2024-25 जे आयोजन होतं, जी स्पर्धा होती, त्या स्पर्धेचा मानकरी संघ आपण इन ॲक्शनमध्ये पाहतोय जय कालिका माता कालवार. त्या संघाच्या अगेन्स्ट तालुका क्रिकेटमध्ये सर्वात बिग संघ म्हणून खऱ्या अर्थानं आपण ज्याला पाहतोय स्वराज्य कशील. या दोन दिग्गज संघामधून अत्यंत महत्त्वाचा सामना मैदानामधून चालू आहे. आज टेलिक्सच्या माध्यमातून प्रेक्षक देखील भरपूर आम्हाला जॉईन आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं देखील मी ऑर्गनायझेशन कमिटीच्या वतीनं मनापासून आभार प्रकट करतोय. आपण आमच्या स्पर्धेला लाईक करता, ही स्पर्धा आमच्या टेलिकास्टच्या माध्यमातून आपण घर बसल्या पाहता. चला वेलकम घ्या, स्पीडअप करा, वेलकम घ्या प्लीज. अगेन्स्ट पुन्हा एकदा देवीदास राईट मोरचा मारा करतो, स्ट्राईक रोड करतो निबास गिरीश. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. खऱ्या अर्थानं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं फलंदाजाला. याचं कारण देखील आपण पाहिलं असेल की फलंदाजाचं पदल लालित्य फुटवर्क त्या ठिकाणी पाहायला मिळालं नव्हतं. जागेवरून चेंडू कुठंतरी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून झाला आणि चेंडू आणि बॅट फळीमध्ये त्याला संपर्क साधता आलं नव्हतं. हलक्यातपणे फक्त चेंडू ऑन साईडला खेळवलं गेलं. चेंडू जातोय डीप स्क्वेअरला, एक धावगाणीची संधी आणि एका धावेने गिरीश देखील आपला अकाउंट ओपन करतो. धावसंख्या होती ती 2. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज देवीदास. या ठिकाणी मात्र खराब चेंडू आणि उत्तम प्रार. फुलेंचा चेंडू ऑन साईडचा फटका देखील सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट सजला साई याच्या बॅटमधून आणि बघता बघता चेंडू तिके स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहिला. सीमाच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक षटकार आला. असंख्य होते ती पाहतो. या स्पर्धेसाठी देखील प्रेक्षक मोठ्या संख्येने या स्पर्धेला जॉईन आहेत यूट्यूबच्या माध्यमातून. आणि खास करून कशील ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच सन्माननीय प्रमोदजी तरेसाहेब यांनी देखील या स्पर्धेला
यांनी देखील कशेलीवरून अमित म्हात्रे यांनी देखील स्पर्धेला ऑर्गनाईज कमिटीला ऑल दी बेस्ट केलेलं आहे. कशेली संघाला देखील त्यांनी ऑल दी बेस्ट केलेलं. धन्यवाद. दुहेरी रिंगमध्ये प्रवेश धावांचं अंदर आहे. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. चेंडूला सुंदरसं स्पंज केलं होतं आणि पॉइंट सीमारेषा क्लिअर करताना चौकार. अतिशय खराब दर्जाचा चेंडू खऱ्या हाताने आपण पाहिलं. ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडू. और क्रमांक पहिले संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद आणि जिंदाबाद धावसंख्या 14. आता उर्वरित 18 चेंडूचा खेळ बाकी आणि विजयापासून फक्त 32 धावा दूर आहे स्वराज्य कशेली संघ. गणपतजी भोईर यांचे एक उत्तम संघाची बांधणी आपण पाहतोय. गणपतजी भोईर या संघाचे करता सर्व आहेत आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून तालुका क्रिकेटमधून देखील हा संघ एक उत्तम दर्जाची कामगिरी करत असतोय. आज देखील या स्पर्धेमधून अतिशय अव्वल दर्जाचा खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहिला. दुसऱ्या षटकाला परममध्ये वैयक्तिक पहिलं नितेश येतोय गोलंदाज. नितेश हा देखील एक संघातील सर्वात महत्वाचा गोलंदाज आहे. धावसंख्या 14. षटक क्रमांक पहिलं संपतंय. ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका. 1 बॉन्स. एका टप्प्याने मात्र आउटफील्डमधून देखील चांगले क्षेत्ररक्षण होते. उत्तम फेक देखील दीपक म्हात्रेच्या माध्यमातून केली जाते. एकच धाव. या एक धाब्याने संघ धावसंख्या होती ती 15. कशाळी संघाचे समर्थक देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. खास करून आमचे संरक्षण मंत्री साई दादा. मिस टाइम स्ट्रोक. चेंडूखाली क्षेत्ररक्षक यास 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 मात्र या ठिकाणी झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद. चेंडू होतो धरणीला दान. एक धाव कंप्लीट. धावसंख्याकडे पुढे धावसंख्या होती ती 16. 16 रन विदाउट लॉस ऑफ विकेट अँड सेकंड ओव्हर प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. संघा धावसंख्या बिनबाद 16. फलंदाज निश्चित थोडासा स्टेप आउट झाला होता. पुढे मारण्याचा प्रयत्न मात्र प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला तर चेंडूची लाईन त्याला व्यवस्थित रीड करता आली नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या अस्थिर आहे. फटका मारण्यासाठी आम्ही नेहमीच सांगतो तुमचं फुटवर्क फार महत्वाचं असतं. पदल आली ते पायांची हालचाल. मोबाईलला ज्याप्रमाणे आपण पाहतो नेटवर्क ते आपण क्रिकेटमध्ये फुटवर्क. अतिशय चांगला चेंडू ऑनसाईडचा आपण पाहिला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का. फेक देखील उत्तम. यास काय कमालीची फेक. बालाच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालं. उत्तम फेक देखील. उमराटकर यांचा डीजे आणि खरं अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट धून चौकार षटकार विकेट पडल्यानंतर या ठिकाणी पेशकश केली जाते. गोलंदाज नितेश. चेंडूवर मोठा फटका आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक गेली दक्ष यास. वेल जज कॅच. महत्वाची विकेट. बिग विकेट. बडी सफलता या
दास जयेश चिखली मात्र संपुष्टात. हॅलो, नेक्स्ट बॅट्समन सर्वेश येतोय. डावखुरा फलंदाज सर्वेश बघा, याच्याकडे देखील चांगली अबिलिटी, चांगली क्षमता आहे, उत्तम फलंदाज आहे. चौफेर फटकेबाजी मारण्यासाठी एक मातबरचा फलंदाज. संघाची धावसंख्या येते 17. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर धावसंख्या होती ती 17. आज कालवार संघामधून निलेश दिसत नाहीये, नरेश मात्रे दिसत नाहीये. निश्चित या ठिकाणी संधी होती. अजून विजयासाठी स्वराज्य कशिले संघाला. दोन्ही संघामधून सामना जर आता आपण पाहिला तर 50-50 मध्ये. बघा, उद्याच्या दिवसामधून देखील आपण उद्या दिवस आम्हा सर्वांसाठी आनंदाचा असेल, कारण की या स्पर्धेमधून ज्यांचा अपार कष्ट अपार मेहनत आपण पाहतोय. माजी उपसरपंच ग्रामपंचायत पूर्णा आणि पूर्णा संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर भालचंदजी टावरे यांचे जे सुपुत्र, मला वाटतं त्यांचा उद्या वाढदिवस आहे आणि उद्या सर्व जो खर्च असेल तो त्यांच्या वतीनं केला जाईल. परवा आहे का उद्या आहे, म्हणजे उद्या केक कापला जाईल आणि परवाचा खर्च त्यांच्याकडे केला जाईल. निश्चित सर्वांना विनंती असेल की संध्याकाळी 5 वाजता या ठिकाणी त्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं जाणार आहे. त्या अनुषंगाने सर्वांनी उपस्थित राहायचं सांगतो. 2 मिनिट. दीपक भालचंदजी टावरे यांचे सुपुत्र, कन्फ्यूज झालो आता मी. ऋतिक, ऑन दी ऑफ, खऱ्या अर्थाने जवळजवळ चेंडू ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा होता. दहा अतिशय प्रतिम उत्कृष्ट या ठिकाणी कॅरी केला आणि महत्वाचा फलंदाज, बिग विकेट.
नेक्स्ट बॅट्समॅन बॅटल होतं दिनेश. बघा दिनेश, तुम्हाला देखील एक सुवर्ण संधी असेल या स्पर्धेमधून. एकंदरीत तुमचा संघ थोडासा बॅकफुटला आहे आणि 2 षटकारासाठी तुम्हाला तब्बल 1,000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. या स्पर्धेचे प्रणिधी खऱ्या अर्थाने ज्यांच्या स्पर्धा माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय, मानश्री मनीजी खंडागले यांच्याकडे तुम्हाला 1,000 रुपयाचा कॅश प्राईज दिलं जाईल. बॅक टू बॅक असे 2 षटकार तुमच्या बॅटमधून आले तर. कपिल चौधरी यांच्याकडे देखील तुम्हाला 1,000 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे. आता मात्र दोन्ही फलंदाज एक सुवर्ण संधी आहे. सलग जर 3 आपण मारलेत तर मान्यश्री गणपती बोरी यांच्याकडे 3,333 रुपये. येणाऱ्या 8 चेंडूंनी विजयासाठी 15 धावांची गरज. बघा दोन्ही फलंदाज एक सुवर्ण संधी आहे. तुमचे खंदे सांभाळ तुमच्या संघाचे करता धरता सर्वे सर्वा गणपतजी भोईर यांच्याकडे तुम्हाला ब्रेकिंग न्यूज आहे. 3 मधून 3 आले तर 3,333. सन्मानी व्यासपीठावर विराजमान दिनेश तुमच्यासाठी त्यांच्याकडे ब्रेकिंग न्यूज आहे. मनीष खंडागडे यांच्याकडनं 2 मध्ये 2, 1 आलाय, अजून 1 आला तर 1,000 रुपयाचं पारितोषिक. कपिल चौधरी यांच्याकडे देखील तुम्हाला 1,000 रुपयाचं पारितोषिक. येणारे 8 चेंडू विजयासाठी 15 धावांची गरज. गोरखजी म्हात्रे 40+ फॉर्मॅटचे एक उत्कृष्ट क्रिकेटर कालवार संघाचे, त्यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाईज केलेल्या आपल्या संघाला ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद गोरखजी म्हात्रे. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. हा चेंडू देखील जाईल का? जाईल का? धावा किती घेतल्या? एकच. कॅच जोडले त्याला द्या आता. येणारे चेंडू 7 विजयासाठी 14 धावांची गरज. प्रत्येक चेंडू मागे 2 धावांचं कॅल्क्युलेशन गणित. एक क्षण असं वाटलं की चेंडू सीमाच्या बाहेर गेला की काय. मनीष भाऊ, कपिल भाऊ, आपण पैसे काढून ठेवा असं वाटलं. अतिशय अतितटीचा सामना मित्र आपण पाहतो. 2 संघांमधून खऱ्या अर्थाने दोन्ही संघांनी आजच्या दिवसामधून भरपूर चांगला खेळ केलेला. पुन्हा एकदा गोलंदाज, एक उत्तम गोलंदाज खऱ्या अर्थानं कलवार संघाचा दीपक. चांगला चेंडू, अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची हाताळणी करताना गोलंदाज दीपक. कुठल्या प्रकारची धाव नाही, निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर. आता येणार शेवटचा अंतिम षटक आणि गरज 14 धावांची. 6 चेंडू 14 धावा. मोठं समीकरण आहे. सामना अजूनही क्लिअर नाही कुठल्या संघाच्या बाजूने जिंकेल. बघा शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर. दोन्ही खेळाडूंना एक सुवर्ण संधी आहे.
या सामन्यामधून आपण जर कशी संघाला विजय संपादित करून दिलं तर तुमचे करतात आता गणपतजी भोईर यांच्याकडनं या दोन्ही खेळाडूंना 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर येणारे 7 चेंडू विजयासाठी 14 धावांची गरज. एक जशास तसं उत्तर. नेट टू नेट फाईट. कडा संघर्ष, कडा मुकाबला, काटोकी टक्कर. अजून या सामन्याचं पिक्चर देखील क्लिअर नाही. कुठला संघ या सामन्यावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करेल. पहिला आणि दुसरा चेंडू निश्चिताच्या स्पर्धेचा निर्णय सांगेल. गोलंदाज बाळा संघातील सर्वात महत्वाचा उत्तम गोलंदाज. मागच्या सामन्यामधून आपण पाहिलं फक्त ज्यानं धाव दिली एक. यास येणारे 5 चेंडू विजयासाठी 14 धावांची गरज आणि संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज बाळा. काय जबरदस्त गोलंदाजीचं प्रत्यक्षिक आपण मैदानावर त्याच्या माध्यमातून पाहतोय. पहिला चेंडू टाकताना सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली आणि महत्वाचा फलंदाज ज्यानं बाद केला. नेक्स्ट बॅट्समॅन येतो बंटी. दिनेश याला बाद केल्यानंतर आता मात्र नेक्स्ट बॅट्समॅन येतो बंटी. बघा बंटी याच्याकडे देखील चांगली फलंदाजी आहे. या ठिकाणी मात्र चेंडूला थोडासा स्वीप करण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामधून काय कमाल. फेक देखील उत्तम झाली होती. एसट्या देखील सुंदरपणे हिट झाल्या होत्या. एक्झिट मैदानावर झालं काय शेवटी. बेल्स मला वाटतं नव्हत्या. बेल्स अगोदर पडलेल्या. खऱ्या अर्थाने जीवदान मिळतं. बंटी याला 2 धावा कंप्लीट झाली. आता येणारे चेंडू 4 आणि 12ची गरज. 4 गेंदे शेष आहे. 12 रनों की जरूरत. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. खऱ्या अर्थाने या सामन्यामधून प्रेक्षकांचं जबरदस्त मनोरंजन आपण पाहतोय. फायनलचे पहिले फायनल. दोन्ही संघांनी आपले देव पाण्यात ठेवलेत. अजून या सामन्याचं पिक्चर क्लिअर नाही. कुठला संघ या सामन्यामध्ये आपला विजय संपादित करेल. येणारे 4 चेंडू विजयासाठी 12 धावांची गरज. गोलंदाज सज्ज. फलंदाज स्ट्राईक रोटेट करतो बंटी. बघा बंटी याच्याकडे देखील चांगली क्षमता आहे. उत्तम फलंदाज आहे. नेहमीच मोठा फटका मारण्याची क्षमता. आउट ऑफ इनसाइडचा अतिशय चांगला फटका सजलाय. बंटी याच्या बॅटमधून मारता मिळते एकच धाव. आता उर्वरित 3 चेंडू मधून विजयासाठी 11 धावांची गरज. सन्मान्य गोरखजी म्हात्रे 40+ फॉर्मॅटचे कालवार संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद गोरखजी म्हात्रे. आपण देखील सध्या यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या ही स्पर्धा पाहता आणि आम्हाला आपण लाईक करता. चला वेलकम घ्या स्पीडअप परत. येणारे 3 चेंडू विजयासाठी 11 धावांची गरज. दमनदवरा 2024-25 सातत्य खऱ्या अर्थानं या मैदानामधून आपण पुन्हा एकदा पाहतो. कालवार संघाच्या माध्यमातून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट उत्तम दर्जाची कामगिरी. शेवटचे 3 चेंडू विजयापासून 11 धावा दूर. संघातील सर्वात विस्फोटक फलंदाज स्ट्राईक रोटेट करतोय सर्वेश. सर्वेश याच्याकडे देखील क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. डावखुरा फलंदाज सर्वेश आणि यास एक कंप्लीट. एक्झिट काय घडलं मैदानामध्ये. चौकार आहे का. चौकार आहे.
सामन्यामध्ये रंगत चुरस वाढलेली आहे. येणारे चेंडू 2 विजयासाठी 7 धावांची गरज. ती क्षमता देखील आहे या फलंदाजाकडे. चेंडूला स्वीप केलं ऑन साइडला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का? आता मात्र गोल्डन 6 येईल का? बालचंद टावरे यांच्याकडनं 500 रुपये. हजार सोसवारी. शेवटचा अंतिम अखेरचा चेंडू बाकी. विजयासाठी 6 धावांची गरज. क्या बात आहे. बंटियाच्या बॅट मधून जर षटकार आला तर गणपतपुरी यांच्याकडनं 5000 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे. भाव थोडासा वधारला आता. शेअर मार्केट वाढलेले आहे. दादा चौकार गेलं तर काही हरकत नाहीये. शेवटचा अंतिम अखेरचा चेंडू बाकी आणि विजयासाठी 6 धावांची गरज आहे. गोलंदाज कोण असेल मात्र बाळा. भल्या भल्या फलंदाजाने याने खऱ्या असत्यानं नमवलंय असा गोलंदाज शेवटचा अंतिम चेंडू हाताळतोय. 1 चेंडू 6 धावा. 1 चेंडू 6 धावा असं समीकरण. सामन्यामध्ये चुरस रंगात. प्रेक्षकांच्या नजरा सामन्याकडं. प्रेक्षकांच्या नजरा सामन्याकडं. 1 चेंडू आणि 6 धावा. क्षणभर सर्वांनी डोळे मिटायचे आहेत. जेव्हा चेंडू टाकला जाईल काय घडेल काय बिघडेल बघूया. दडले या चेंडूवर. 1 चेंडू बाकी आहे. बंटी सज्ज. यास काला तुम्ही घेतला